हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय घरकुल। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपला ओला वाटाणा किंवा मटार हा वर्षभर आपण कसा साठवून ठेवायचा। आता त्याचा सीझन चालू आहे, इझिली तो आपल्याला मार्केटमध्ये मिळतो, प्राइस पण कमी असती, म्हणून ह्याच सीझनमध्ये आपल्याला हा वाटाणा किंवा मटार आपण साठवून ठेवणार आहोत। तर तो कसा साठवायचा तेच आता आपण बघणार आहोत। काहीही प्रिझर्वेटिव्ह न वापरता अगदी वर्षभर आपल्याला तो वापरता येतो। खूप साधी सोपी पद्धत आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यासाठी मी इथं अशा गच्च भरलेल्या भरीव वाटाण्याच्या शेंगा घेतल्या आहेत। तर आपण थोडं बघताना ते बघून घ्यायचं आणि अशा चांगल्या टपोऱ्या अशा शेंगा घ्यायच्या की त्याचे हे जे दाणे आहेत ते असे भरीव निघले पाहिजे। कारण ही प्रोसेस करताना असे कवळे किंवा छोटे छोटे मटारचे दाणे आपल्याला घ्यायचे नाहीत, ते लवकर खराब होतात। म्हणून पूर्ण असे भरलेले आपल्याला मटारचे दाणे इथं घ्यायचे आहेत। तर आता हे सगळे आपण सोलून घेऊयात। आणि हो मैत्रिणींनो, आज पहिल्यांदाच चॅनलवर आला असाल तर चॅनलला एकदा भेट द्या। व्हिडिओज आवडले तर सबस्क्राईब जरूर करा। तर आता आपण ह्या पूर्ण शेंगा आपण सोलून घेऊयात। आता इथं आपल्या सगळ्या शेंगा सोलून झाल्या आहेत। आता काय करायचं, मी इथं एक कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवली होती। पाण्याला छान उकळी आली की त्यात आपण 1 चमचा मीठ टाकणार आहोत। तर आपण कुठलंच केमिकल युक्त प्रिझर्वेटिव्ह इथं वापरत नाहीत, तर आपलं त्याचं काम हे मीठच करतं। तर 1 चमचा मीठ टाकलं आहे, पाण्याला छान उकळी आली आहे, गॅसची फ्लेम मध्यम हीटवरती आहे। आता ह्यात आपण हे सगळे जे दाणे टाकलेत याला हलवून घ्यायचं। अगदी 1 किंवा 2 मिनिटच आपल्याला ह्या गरम पाण्यात ठेवायचे आणि सगळे आपले जे मटार असतात ते हलके होऊन असे पाण्यावरती तरंगू लागले तर लगेच गॅस बंद करायचा आणि हे दाणे आपण एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे। ह्याला खूप जास्त आपल्याला शिजून घ्यायचं नाही, नाहीतर ते लवकर खराब होतील। फक्त 1 नाही तर 2 मिनिटच, जोपर्यंत ते हलके होऊन असे वरती येत नाहीत। आणि तुम्ही बघू शकता ह्याचा रंगही असा गडद हिरवा असा झाला आहे। तर आता हे आपण व्यवस्थित निथळून घेऊ आणि त्यानंतर एका नॅपकिनवरती आपण हे सगळे मटारचे दाणे आपले टाकणार आहोत आणि पूर्ण कोरडे आणि थंड होईपर्यंत आपण याला सुकून घेणार आहोत। 1 तास जरी तुम्ही ठेवलं तरी काही हरकत नाही, फक्त दाणे पूर्ण कोरडे झाले पाहिजे आणि थंड झाले पाहिजे। आता ते थोडे गरम आहेत आणि तुम्ही पाहू शकता याचा रंग अगदी जसे मार्केटमधनं आपण ग्रीन पीस आणतो सेम तसेच झालेले आहेत। तर याला आपण 1 तास छान सुकून घेऊयात। 1 तास सुकल्यानंतर इथं पूर्ण पाणी यातलं खाली टॉवेलवरती ऑब्झॉर्ब झालं आहे आणि व्यवस्थित हे कोरडे झालेत। आता काय करायचं, अशा प्रकारचे जे कंटेनर्स असतात की एअरटाईट, त्यामध्ये हे दाणे आपण भरून घेणार आहोत। म्हणजे कसं आहे की त्यात हवा जाता कामा नये, म्हणून असं घेताना एकदम एअरटाईट जे कंटेनर असतात, काचेचे असो किंवा प्लॅस्टिकचे, कुठलेही घेतले तरी चालतील। तर मी इथं एका छोट्या कंटेनरमध्ये हे दाणे ठेवले आहेत। असंही करू शकता किंवा ज्या अशा झिपच्या बॅग्स येतात तर त्याही तुम्ही वापरू शकता। छोट्या छोट्या साईजच्या घ्यायच्या, म्हणजे जेवढं आपल्याला कधी एक यूज करून ते दाणे संपून टाकता येतात आणि त्याला पूर्ण त्यातली हवा काढून असं सील पॅक करून तुम्ही हेही वापरू शकता। आपण बाजारात आणतो तेही अशाच प्रकारच्या सील पॅकमध्ये आपल्याला ग्रीन पीस मिळतात। तर अशी बॅगी तुम्ही वापरली, मोठ्या साईजची घेतली, दाणे जास्त असतील तरी चालेल। किंवा दुसरा एक ऑप्शन असा आहे की त्या आपल्या घरात ज्यूसच्या कशाच्या सिरपच्या बॉटल्स असतात, तर त्यामध्ये पण तुम्ही हे स्टोअर करू शकता। फक्त आता काय करायचं, तुम्ही हे कशातही ठेवा आणि ह्या बॉटल किंवा हे कंटेनर आपल्याला हे फ्रीझरमध्ये ठेवायचे आहेत। आणि ज्यावेळेस आपल्याला ते वापरायचे आहेत त्यावेळेस तुम्ही थोडं 5 ते 10 मिनटं आधी काढून घ्यायचं आणि भाजीला वगैरे वापरायचं। आता इथं फ्रीझरमध्ये ठेवलं तर हे आपलं पूर्ण असं व्यवस्थित 1 वर्ष टिकतं। तर ही टीप कशी वाटली हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।